विनंती असेल दादा आपण 1 मिनिट या. बघा 2 धावांची पेनल्टी असेल राज क्रीडा मंडळ कुलगाव या टीमला, कारण की त्यांचा 12 मॅन ड्रेस कोड मध्ये नाहीये. कारण की मी आधीच म्हटलं होतं बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी या संघटनेच्या नियमानुसार त्यांच्या मान्यतेनुसार राहुल चव्हाण सर आपण ही स्पर्धा खेळवतोय आणि नक्कीच मिजिया 11 बदलापूर बी या टीमच्या 12 मॅनने हे ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. त्यामुळे 2 धावांची पेनल्टी असेल. ऑन साइडला स्लॉक स्वीप पाठवलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. धावसंख्या आहे 7 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. ऑन साइडला अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पंचांचा इशारा येतोय. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार लगावले तौहीदने. तौहीद आणि नुरा ही जोडी आहे आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाज सिद्धार्थ आहेत. 5 षटकांचा सामना नेक्स्ट मॅच जय हनुमान जोविली आणि ओम कोंडेश्वर भोज या 2 संघांमध्ये असणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण देखील टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. ओम कोंडेश्वर भोज आणि जय हनुमान जोविली राईट मधील विकेटने क्रॉस बॅटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 षटकार लगावले होते तौहीदने आणि तिसरा चेंडू येतोय डॉट. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे गोलंदाज सिद्धार्थचं. अविनाश भोईर यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे बिनबाद 17. आदरणीय भास्करजी जमदरे साहेबांचे ते आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आंबे शिव रिक्षा युनियन स्टँडचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांचे ते आपण स्वागत करूया. या स्पर्धेमध्ये प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे. तेजस येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या आहे 17 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. एक चांगलं बॅटल आपण पाहतो या 2 टीम मध्ये. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतायत आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅकअप चांगला आहे. मिळते एक धाव. गोलंदाज तेजस आहेत.
तेजस, क्या बात आहे, रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी, सरप्राईज केलं बॅट्समनला. येतो हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजेच 18 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज तौहिद आहेत, ज्याने सुरुवात खूप चांगली केली. लोअर फुल टॉस चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. स्क्वेअर ड्राईव्ह करतायत आणि येतो हा डॉट बॉल. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला बॅक टू बॅक 2 चेंडू आले डॉट. धावसंख्या स्थिर आहे 18 धावा धावफलकावरती. राज क्रीडा मंडळ कुळगाव संघ या मॅच मध्ये कमबॅक करताना, कारण की पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या, त्यानंतर या षटकामध्ये धावा येत नाहीयेत. फुल टॉस, त्याला पाठवला स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चुकीला माफी नाहीये, षटकार. धावसंख्या आहे 24. तेजसने एक फुल टॉस चेंडू फेकला आणि त्याचा पुरेपूर फायदा तौहिदने घेतलाय. 3 षटकार 1 चौकाराच्या साह्याने वैयक्तिक खेळतोय 22 या धावसंख्येवरती. अजून एक फुल टॉस चेंडू पाहायला मिळतोय. डीप स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, येईल चौकार. बॅक टू द बॉलर खेळतात आणि येतो हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 28 धावा, 14.00 च्या सरासरीने 28 धाव बनवल्यात पहिल्या 2 षटकांमध्ये. प्रथम बॅटिंग करणार मिजिया 11 बदलापूर बी या संघाने. प्रतीक येत आहेत नवीन गोलंदाज या 3ऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये होत्या 17, या षटकामध्ये आले 11. एकूण धावसंख्या आहे 28. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर नवीन गोलंदाज प्रतीक आहेत या 3ऱ्या षटकामध्ये. फुल टॉस चेंडू मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीयेत. 1 धाव झाली पूर्ण आणि पुन्हा एकदा चेंडूने हुलकावणी दिली आहे. ते जे क्षेत्र आहे, शॉर्ट मिड विकेट असेल, शॉर्ट स्क्वेअर लेग असेल, पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं नरेंद्र माळीला हुलकावणी दिली होती आणि चौकार आला होता शेवटच्या बॉलवरती. नक्कीच मानकिवली आणि ढवलेपाडा या 2 संघांमध्ये तो सामना झाला होता. धावसंख्या 2-1 पुढे जाईल. 29 धावा धावफलकावरती आहेत. तौहिद आणि नुरा यांनी चांगली सुरुवात करून दिली आहे मिजिया 11 बदलापूर बी या टीमला. परफेक्ट यॉर्कर स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळते. डीप मधून फिल्डर येतील अविनाश भोईर चेंडूवरती. मिळते फक्त 1च धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती. योगी बैलाचे मालक देखील आहेत अविनाशजी भोईर. सध्याच्या घडीला ट्रेंडिंग मध्ये आहे.
नेक्स्ट मॅच आहे जय हनुमान जोविली आणि ओम कोंडेश्वर भोज या दोन संघांमध्ये. दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती आहे टॉस साठी या. ऑन साइडला फटका चांगला आहे, स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंग लॉंग बिग वे, माइटी इट ह्यूज, मॅक्सिमम, इट्स आउट ऑफ द पार्क, बिग हिट षटकार. आज ओमकारजी मोरे असतील, नरेश कडव असतील, यांची मेहनत आज वाढली आहे. कारण की ज्याप्रमाणे आपण षटकार पाहतोय, भरपूर लांब जाऊन चेंडू लँड होतोय आणि हवा देखील आहे आज. ओमकारजी मोरे यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पुन्हा एकदा फटका चांगला आपण पाहतोय, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅटची कड आणि चेंडू ट्रॅव्हल होईल, फाईन लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. धावसंख्या आहे 40, 2 चेंडू शिल्लक या षटकातील. कोणती धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही, कारण की आपण सामना पाहिला असेल, शिरगाव आणि कासगाव या दोन टीम मध्ये 71 धावा देखील चेस केल्या. व्हाईट बॉलचा इशारा, धावसंख्या एकने पुढे जाईल. 41, 41 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे, गदर क्रिकेटचा आणि 16 आनंदाचा. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम सुरू आहे या ऐतिहासिक मैदानावरती. औचित्य आहे आई गावदेवी चषकाचं. खडे खडे स्ट्रोक खेळतायत, प्रचंड ताकदीचा वापर आणि चेंडू जाईल काऊ कॉर्नर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. धावसंख्या आहे 47 धावा. आज धावा होत आहेत. यावेळेस लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवंत धावसंख्या एकने पुढे जाईल. 48 धावा धावफलकावरती आहेत. 48. अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, स्वीप करतायत, लॉंग लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 52 धावा, 50 कंप्लीट.
तेजस येत आहेत सेकंड स्पेल मध्ये वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोठ्यातील हे चौथं षटक घेऊन कमबॅक करावं लागेल कुलगाव टीमला. ज्या अनुषंगाने बॅटिंग सुरू आहे थांबवणं कठीण झालंय आता मात्र मिझिया 11 बदलापूर बी या टीमच्या या दोन्ही फलंदाजांना येतोय हा चौकार फलंदाज तौहीदच्या बॅटमधून. धावसंख्या आहे अब तक 56. चौकार षटकरांची अक्षरशः आतिषबाजी. पुन्हा एकदा बॅकफुलला गेले स्क्वेअर कटचा लाजवाब देखना नजाकत बरा फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार तौहीदच्या बॅटमधून. तौहीद खेळतायत 35 या धावसंख्येवरती 11 चेंडू आणि 35 धावा नाबाद बनवल्यात. धावसंख्या 60 आहे. षटक क्रमांक सुरू आहे हे चौथं. तेजस क्या बात आहे चांगला चेंडू सुरेख गोलंदाजी लेफ्ट राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत तेजस आणि आलाय हा डॉट बॉल. डावकुऱ्याचा एक चांगला गोलंदाज आहे शैलीदार गोलंदाज तेजसने हा चेंडू चांगला हाताळलाय. तौहीद स्ट्राईक इनला. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न मिस्टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर येईल हा चौकार फलंदाज तौहीदच्या बॅटमधून. धावसंख्या आहे 64. 64 धावा 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. बाबूशेठ दलाल साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. फटका फसला क्षेत्ररक्षक येत आहेत लॉंग ऑफला प्रतीक आहे डाऊन दी बॉल टिपलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज तौहीदचा खेळ लागतोय. हा पहिला मोठा धक्का मिझिया 11 बदलापूर बी या टीमला. तौहीद बॅक टू द पवेलियन. 14 चेंडू आणि 39 धावांची विस्फोटक इनिंग साकारली आहे तौहीदने. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. प्रेम देखील येत आहेत. प्रेम वेलकम स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. प्रेम धुळे यांना इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल या पुढीलच्या मॅच मध्ये. फुल टॉस चेंडू आहे ऑन साइडला गॅप मध्ये खेळतात. गॅप शॉट सिलेक्शन आउटफील्ड फास्ट आहे आणि खराब क्षेत्ररक्षण जणू काही या फटकेचे चटके लागलेत. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय अंतिम चेंडूवरती चौकार आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 17.00 च्या सरासरीने बनवल्यात या 68 धावा पहिल्या 4 षटकांमध्ये.
कुणाल येत आहेत या अंतिम षटकामध्ये. ड्राईव्ह करतायत लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत प्रतीक. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानव लागतं. धावसंख्या 69. 69 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटक सुरू आहे. चला विनंती असेल ओम कोंडेश्वर भोज या टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या, कारण की जय हनुमान जोवेली या संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. प्रेम धुले, सुशांत इरमाली जे कॅप्टन आहेत. पुन्हा एकदा ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न आणि मिळते एक धाव या चेंडूवरती आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. पंचांचा इशारा लेग बाईज अवांतरच्या स्वरूपात एकदा ऍड होईल. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 70 धावा धावफलकावरती आजच्या दिवसामध्ये 71 धावा चेस झाल्यात. त्यामुळे याही धावसंख्या चेस होतील का, कारण की 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या अंतिम षटकामधील. नुरा खूप चांगली बॅटिंग करतायत. अजून एक तडाखा आपण पाहतोय. बदलापूर गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडी स्ट्रोक षटकार. दहा चेंडू आणि 300च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतो 30 या धावसंख्येवरती. चौकार षटकारांची अक्षरशः आतिषबाजी केली आहे. या रगरगते उन्हामध्ये नक्कीच चांगली फलंदाजी, कारण की दुपारचं सत्र सुरू आहे आणि गेल्या 2 दिवसांच्या कंपॅरिझन मध्ये आज धावा येत आहेत आणि अजून एक षटकार येतोय फलंदाज. नुराच्या बॅटमधून नुराला थांबवणं कठीण झालंय, कारण की नुरा नावाचं वादळ निर्माण झालं या मॅच मध्ये. धावसंख्या 82 धावा धावफलकावरती आणि वैयक्तिक खेळतो 36 या धावसंख्येवरती. 2 चेंडू अजूनही शिल्लक. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न आणि मिस्टॅमिंग स्ट्रोक आहे. एक धाव झाली पूर्ण आणि धावबाची संधी, परंतु दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 84 84 धावा धावफलकावरती आहेत आणि शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. भोज टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण या टॉससाठी ओम कोंडेश्वर भोज आणि जय हनुमान जोवेली या 2 संघांमध्ये असेल या पुढील सामना. आणि शेवट देखील गोड केलाय. शेवटच्या चेंडूवरती येतो षटकार आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 90 आणि 91 धावांचं खूप मोठं लक्ष ठेवलेलं आहे राज क्रीडा मंडळ कुलगाव या टीम समोर निझिया 11 बदलापूर बी या टीमने. आणि 2 धावांची पेनल्टी देखील आहे. एकूण धावसंख्या 92 आणि 93 धावांचं टार्गेट असेल ते म्हणजेच राज क्रीडा मंडळ कुलगाव या टीम समोर. 30 चेंडू आणि बनवायच्या धावा या मॅच मध्ये 93. चला जय हनुमान जोवेली टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या आणि विनंती असेल ओम कोंडेश्वर भोज आपण टॉस करूया. नेक्स्ट मॅच या 2 संघांमध्ये आहे. यस माही येत आहेत. महेंद्र बाहुबली धुळे यांचे इथे आगमन झालेलं आहे. माही आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खऱ्या अर्थाने बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक आहेत महेंद्र धुळे. त्यांना इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल. भारत देखील आहेत. संपूर्ण स्टारकास्ट आपण पाहू शकाल. जय हनुमान जोवेली या टीमची करण धुळे यांचा संघ. आय थिंक करण नक्कीच पनवेल येथे टुर्नामेंट खेळण्यासाठी गेलेला आहे आणि तो ऑन द वे देखील आहे. 93 धाव बनवायचे आहेत. 2 धाव पेनल्टी आम्ही ऍड केलेले आहेत. 93 धावांचं लक्ष्य आहे आणि या 93 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ बदलापूर, व्हॉइस ऑफ मानकिवली, आमचे परम मित्र राहुल चव्हाण सरांचा आवाज आपण ऐकूया. तर आपण टॉस करूया. नक्कीच बदलापूर ग्रामीण क्रिकेट संघटनेचे संस्थापक महेंद्र धुळे इथे उपस्थित आहेत जे कॅप्टन आहेत आणि यस ओम कोंडेश्वर भोज
या टीमचे देखील कॅप्टन आलेले आहेत. टॉस आपण करूया. बाबू शेठ दलाल साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. बाबू शेठ आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. 5 ओव्हरची मॅच असेल. बघा विकेटवरती कोणी खेळू नका ही विनंती असेल. चला दोन्ही कॅप्टन या पुढे. माही आपण या. सुशांत आहेत आय थिंक. यस कॅप्टन चेंज केलेला आहे. यस दोन्ही संघटक इथे उपस्थित आहेत. योगेश देखील आहेत आणि 5 ओव्हरची मॅच असेल. काटाचा कॉल आहे आणि आलाय छापा. टॉस जिंकलेले ओम कोंडेश्वर भोज या टीमने त्यांचा निर्णय पेंडिंग आहे. निर्णय पेंडिंग आहे आणि सामना नक्कीच सुरू आहे. जिथे बनवायच्या धावा 93 या मॅच मध्ये आणि या 93 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतोवर ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ बदलापूर, व्हॉइस ऑफ मानकिवली राहुलजी चव्हाण सर यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच. सामन्याला सुरुवात होती. सिद्धेश राऊत सलामीला दाखल झाला आणि 3 बॉल 3 वेळा षटकारदार आले सिद्धेशच्या बॅटमधून. तर बाबूशेठ दलाल यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. कारण गरज आहे आता धाबांची. कारण 93 धाबांचा बनवट डोंगर उभारलाय. गुरदा सज्ज होतोय. पहिला बॉल. पहिलाच बॉल. अंपायर सिग्नल नो बॉल आणि त्यावरती बॉल देखील मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय. 1+1 अशा 2 धाबा इथे मिळतात. बघा समोर कोणाची 4 व्हीलर कार आहे ती प्लीज तिथून काढा. कारण काच रिफ्लेक्शन होते डोळ्यावरती त्यामुळे ती कार तिथून लगेच हलवा. विनंती आहे. समोर स्विफ्ट कार आहे प्लीज थोडीशी हलवा बाजूला. पंचांच्या मागच्या बाजूला जी कार आहे ती प्लीज तिथून काढा. लाईन चेक करावं लागेल. पंच आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. 93 धाबांचं टार्गेट या बॅच मध्ये. त्याच धाबा चेस करत असताना मी म्हणेन पहिल्या बॉलवरती 9 बॉलवरती 2 धाबा वसूल केल्या आणि आता तुम्ही पाहताय पुन्हा एकदा लाईन थोडीशी खराब. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल 3 या आकड्यावरती. गोलंदाज वाईट राईट मोर विकेट सज्ज होतोय. बिगिट केला ऑन साईडला. आडवा बॅट खेचण्याचा प्रयत्न. फ्रीजचा बॉल होता. डीप मध्ये कार्ड उपस्थित. फंबल झालेत एजला तुम्ही पाहताय. दरम्यान 2 धाबा एक वेळाचा प्रयत्न कुठेतरी फसतोय. सिंगल इथे मिळणार. सिंगल पेक्षा जास्त काही नसणार आणि सिंगलच्या साथीने आता धावफलक पुढे सरकेल. 4 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. सुरुवात थोडीशी कमकुवत पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना टीम राजकीय मंडळ कुळगाव संघाची. कारण आज सुदर्शन जाधव टीम मध्ये नाहीये. कारण एक चांगला खेळाडू आहे. कित्येक वर्ष चांगला क्रिकेट त्याचा आम्ही नेहमीच पाहिला. याच पंचक्रोशीतून एक बाईक दापोलीची स्पर्धा जिंकत असताना सुदर्शनच्या नावावरती फटका. इथे देखील चांगला पार मिळतोय परंतु फसलाय आणि डीप मध्ये खेळाडू मी म्हणेन सैफ भरपूर वेगाने पोहोचले परंतु सूर्यदेवताची किरणे आय थिंक डोळ्यावरती आलं असावी. त्यामुळेच की काय आता जेल ड्रॉप. दोन धाबा इथे मिळतात. इथे देखील फटका चांगला आहे. ऑन साइडला घेतला. गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिद्धेशच्या बॅटमधून येतोय षटकार.
हा षटकार आला. धावफलक आता बेगाने पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर कार्ड मध्ये जाऊन पोहोचले आतापर्यंत. इथे लाईन चेक करावी लागेल. पण आमच्याकडे बळत आहे. बॅट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचत आहे. धावफलक एका सिंगलच्या साथीने आता पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचले 13 धावा. धावफलकावरती जोडल्या गेल्या. या मॅच मध्ये समीकरण आता वाढत असताना चांगली बॅटिंग बनावी लागेल, कारण षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. 93 धावांचं टार्गेट इथे चेस करायचे. मला मोठं डोंगर फुटोस होता. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळला. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आयडी मध्ये एजाज बॉल उत्तम फेक करतात. दरम्यान सिंगल येते मध्ये. सिंगलच्या जोरावर ते धावफलक पुढे सरकत असताना अजूनही काही चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. 2 गो. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. या मॅच मध्ये कोळगाव विपक्ष बदलापूर अशी बाज तुम्हाला पाहायला मिळेल. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी ही स्पर्धा आहे आणि त्यातील 2 संघ तुम्हाला मैदानाच्या मध्ये खेळताना दिसतात. गोलंदाज सज्ज होता. खोदून काढलाय. फटका चांगला. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आय डीप मध्ये एजाज पोहोचतील का? क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलला बॉल लावण्याचा प्रयत्न फसतो आहे आणि अखेर बॉल मात्र गोळीच्या वेगानं फरार होतोय. 4 धावा. शेवटचा एक बॉल आता शिल्लक. या धावफलक बेगारे पुढे सरकेल. टीमची टोटल जाऊन पोहोचल्या स्कोरवरती आतापर्यंत 18 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. वाईटवरती आक्रमण चढवला. या मॅच मध्ये अजून एक बॉल शिल्लक आहे. हे शेवटच्या बॉलवरती मोठा फटका आला तर चांगल्या स्थितीमध्ये संघ पाहायला मिळेल बॅटिंग करत असताना कोळगाव. इथे देखील बेगीट करण्याचा प्रयत्न, परंतु घडलंय काय यावेळेस तुम्ही पाहता एसटी अगदी उद्ध्वस्त गेल्या आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. षटक क्रमांक दुसरा घेऊन अरफात आलेत. गोलंदाजी मार्कवरती लेफ्ट राऊंड द विकेट हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. समोर बॅटर तुम्ही पाहता सिद्धेश. त्याच्या बॅटमधून एक षटकार जरूर आला. एक चौकार देखील आला. तोच खेळाडू आता दाखल झाला या मॅच मध्ये. पहिल्या षटकाच्या अंती टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहिली 18 धावा. गोलंदाज सज्ज होतोय. अरफातचा पहिला बॉल ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न फसतोय. गतीमध्ये विचरण होतं, त्यामुळेच की काय टप्पा पडल्यानंतर थोडासा स्विंग होत बॉल मात्र निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. डॉटबॉलची समाप्ती होत असताना बघा समोर जी कार आहे, विनंती आहे ज्या कोणत्या मालकाची, आपण प्लीज थोडीशी बाजूला काढा, कारण भरपूर त्रास होतोय. काचचं रिफ्लेक्शन डोळ्यावरती होतं, त्यामुळे आपल्याला विनंती आहे आपण थोडीशी बाजूला काढा.
फलंदाज बाद झाला. नवीन खेळाडू मैदानाच्या मध्ये तुम्ही पाहताय कल्पेश आणि त्याच्या साथीने आता प्रतीक जाधव मैदानाच्या मध्ये दाखल होतोय. षटक क्रमांक दुसरे घेऊन अरफातला तुम्ही पाहता जे अरफातनं कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. 2 बरोबर त्यांनी 0 धावा आतापर्यंत खर्च केली आहे. फुलटॉस होता, आडवा बाटला घेतला, मिड विकेटला बॉल ट्रावर होतोय. दरम्यान एक चेकित सिंगल इथे देखील मिळते. सिंगलच्या जोरावरती मी म्हणेन धावफलक आता पुढे सरकेल. टीमची टोटल 19 या आकड्यावरती आता पाहायला मिळेल. 93 धावांचं भलं मोठं डोंगर आहे या बॅच मध्ये आणि आता त्याच डोंगराला पोखरण्याचं काम करते टीम कुळगाव. परंतु आतापर्यंत थोडंसं कुठे ना कुठे पिछाडीवरती पडला बॅटिंग करत असताना, कारण पहिल्या षटकामध्ये धावा चांगल्या आल्या. या षटकामध्ये 3 बॉलवरती फक्त सिंगल खर्च करत असताना गोलंदाज इथे देखील लाईन चेक करावे लागेल. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न तर फसतोय, पंच वळतात का आमच्याकडे पाहावं लागेल आणि अखेर अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. धावफलक सिंगलच्या जोरावरती आता 20 या आकड्यावरती पोहोचत असताना नितीन नामदेव ठाकरे आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना प्रत्येक बॉलची माहिती ते आमच्यापर्यंत पोहोचवतात. इथे देखील पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फिरकीचं आक्रमण तुम्हाला पाहायला मिळेल. स्विंग अँड मिस, टप्पा पडला, बॉल मात्र घरकन निघून गेला. असतील रक्षकाच्या हातामध्ये डॉटबॉलची समाप्ती दसरा. ज्या प्रकारची बॅटिंग झाली त्याच प्रकारची आता गोलंदाजी करतायत मैदानाच्या मध्ये अरफात, कारण सलामी जोडी आपण पाहतो नुरा आणि त्याच्या साथीने तोहिद का बॅटिंग केली आजच्या दिवसामध्ये. इथे देखील पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. यापुढे देखील तुम्ही पाहता कल्पेशला आडवा बॅटनं मारण्याचा प्रयत्न त्याचा वारंवार फसतोय. दरम्यान आता सलग दुसरा बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी करतात लेफ्ट आर्म सीमर गोलंदाज तुम्ही पाहता मैदानाच्या मध्ये अरफात. हा ट्रॅकर होता, आता फटका चांगला आहे, धाबा चांगला मिळतील का पाहावं लागेल आणि अखेर एक चांगला झेल तिथे टिपला आणि ते मात्र कल्पेश जो मात्र चाचपडत खेळत होता त्याला देखील मैदान सोडावं लागतंय. फलंदाज बाद. नवीन बॅट्समन विजय जात आहेत त्याच्यामध्ये विजय भोईर, गुरदास अहमद. षटक क्रमांक आता तिसरा तो घेऊन दाखल होतोय. 5 षटकांची मॅचचा पहिला बॉल लाईन चेक करावा लागेल. पंच यावेळेस शहानिशा करतात. घडले काय, एक चांगला निर्णय आपला परत जरूर पोहोचेल. योगराजी बुटेरे आणि त्याच्या साथीने तुम्ही पाहताय प्रवीणजी बिशे. आय थिंक खेळाडू गोलंदाज खेळपट्टीवरती मध्ये आले होते त्यामुळे पंचांना व्यवस्थित दिसलं नाहीये, त्यामुळे ते आता पडताळणी करतात. पंच देखील शहानिशा करून आमच्यापर्यंत एक चांगला निर्णय ते पोहोचवतील. पहिला बॉल टाकत असताना डॉट बॉल. अहमद इथे देखील पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा पुन्हा एकदा यशांच्या मागे थडव्यांचा खेळाडू पुढे सरकला, तिथे एक चांगला झेल त्याने टिपलाय आणि आता प्रतीकला देखील परतावं लागेल माघारी. परत बाद.
एक सिंगल धाव फलकावरती जोडली गेली. फटका चांगला आहे. डीप मध्ये खेळाडू आहेत पुन्हा एकदा उपस्थित. दरम्यान मिळेल ती सिंगल डबलने आता मात्र काम चालणार नाहीये या मॅच मध्ये, कारण 93 धाबाचं टार्गेट. अशा परिस्थितीमध्ये धाबा यायला हव्यात, चौकार षटकार यायला हव्यात, परंतु आतापर्यंत तसं काही चित्र पाहायला मिळालं नाहीये. पहिल्या षटकामध्ये सिद्धेशने खूप चांगली बॅटिंग केली, त्याने 18 धाबा जमा केल्या. दुसऱ्या षटकामध्ये मी म्हणेन फक्त 2 धाबा खर्च केल्या अर्थातनं, आणि आता तसंच षटक क्रमांक 3 देखील तुम्हाला पाहायला मिळेल. सफल झाले. क्रॉस बॅटने घेतलाय. हा फटका दमदार आहे. धाबा देखील चांगला मिळतील. गॅप मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मनोज आम्हाला इशारा करतील. येतोय चौकार. सव्वीस धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक 3 मार्गाचा असताना मी म्हणेन आता चांगली बॅटिंग करतात नवीन गेलेले बॅटर वंदाच्या पदे सिद्धार्थ. चला वेळ थोडस कमी घ्या टीम बदलापूर. यावेळेस देखील सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. अगदी एसच्या लगत बॉल निघून चालला. रक्षकाच्या हातामध्ये. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती असताना षटक क्रमांक 3 संपट झालाय. 3 षटकाच्या अंती 26 धाबा धावफलकावरती जोडले गेला. येणारे 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक या मॅच मध्ये. रोहित पहिला बॉल फुलटॉस होता. बेरकावून दिला ऑन साइडला. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा षटकार येतोय आणि षटकाराने आता सुरुवात झाली आहे टीम कुळगाव संघाची. 6 धावा. (32) 32 धाबा. विकी शेठ मिरकुटे यांचे शुभ आगमन झाले. मुख्य व्यासपीठावरती मनपूर्वक स्वागत. इथे देखील खेळलाय पुन्हा एकदा अडबा पाटणा ऑन साइडला. सलगचा हा दुसरा षटकार होतोय विजय भोईरच्या बॅट मधून. सलग 2 षटकार आता बॅट्समन विजय भोईरच्या बॅट मधून. धावफलक वेगाने पुढे सरके. 38 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. टार्गेट थोडंसं मोठं सेट जरूर झालं, परंतु मागील मॅच मध्ये देखील आपण पाहिलं असेल 70 धावा बनवल्या होत्या टीम कासगावला. असं वाटलं होतं 71 धावांचं टार्गेट चेस करताना कुठेतरी दमछाक झाली टीम शिरगाव संघाला, परंतु का बॅटिंग केली प्रेम आणि प्रेमच्या साथीनं मयूरला. इथे देखील फटका चांगला. धावा देखील एक सिंगल मिळणार आहे आणि सिंगलच्या जोरावरती आता धावफलक पुढे सरकत असताना 39 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक 14 मार्गस्थ असताना गोलंदाज तुम्ही पाहताय रोहित वरती आक्रमण जरूर जळवला. इथे डॉटबॉलची आता समाप्ती झाली आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित होतोय आणि अजून एक फलंदाज बाद होतोय. सिद्धार्थला तुम्ही पाहिलं जो मैदानाच्या आपला दाखल जरूर झाला, परंतु आता तो देखील मैदान सोडत असताना फलंदाज बाद. सर लगेच खेळायला सुरुवात करा. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. इथे फटका चांगला आहे. धाबा देखील चांगला मिळतील. अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय आणि हा चौकार.
षटक क्रमांक 14 मार्काचा असताना आता शेवटचा बॉल शिल्लक. फोल्टोस होता हलक्या हाताने ते ढकललाय. एक सिंगर इथे मिळेल शंकात नाहीये. सिंगरच्या जोरवरती धावफलक पुढे सरकेल. 6 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि अजूनही 49 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाज सैफ येतात. पहिला बॉल फटका फसल्या दरम्यान एक सिंगल येथे मिळते. सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकेल. 49 धावाची गरज होती. अशा परिस्थितीमध्ये पहिल्या बॉलवरती एक सिंगल जरूर आला. अजून या बॅच मध्ये 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अजून फटका चांगला पार मिळतोय. पुन्हा एकदा खडे खडे यावेळेस देखील बॉलला बेरकावून दिलाय. विजय बोरला तुम्ही पाहताय. अच्छा बॅट पुन्हा येतो षटकार. एकावन्न धावा. इथे देखील अंपायर सिग्नल नो बॉल. त्यावरती आक्रमण चढवलंय आणि अखेर तुम्ही पाहताय पुन्हा एकदा धाबा इथे चांगलाच मिळतात. बाबड धाबा. फ्रीटचा बॉल आता पाहायला मिळेल. फ्रीटच्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न कुठेतरी फसतोय. दरम्यान एक सिंगल स्ट्राईक रोटेट होती. सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकत असताना 53 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक 5 आता मार्गस्थ सैफ गोलंदाजी ते देखील करतात. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. इथे देखील रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. यावेळी देखील चौकार येतो आणि चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. मी म्हणेन 93 धाबा भरपूर जास्त झाल्या. आज कुळगाव टीम ध्वजपंत होता त्यामुळे 2 धाबाची पार्टी त्यांना लागली आहे आणि तदनंतर काहीशे खेळाडू देखील टीम मध्ये नाहीये. नाहीतर राजकीयमुळे कुळगाव संघ नेहमीच चांगली कामगिरी करत असतो. या मॅच मध्ये मी म्हणेन टार्गेट बरोबर मोठं सेट झालं. इथे देखील पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील तुम्ही पाहताय पुन्हा एकदा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. हा चौकार येतोय आणि चौकाराच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 61 61 धाबा. 1 to go. 1 to go. 1 to go. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. शेवटचा बॉल त्यावरती देखील येतो चौकार आणि सामना इथे जिंकला टीम विजय 11 बदलापूर बस संघानं. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला चेंडू घेऊन यायचंय. मिर्जा टीम आपले समर्थक आपण बॉल घेऊन या. मिर्जा टीमने इथे सामना जिंकला. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम राजकीय डायमंड कुळगाव तुमचंही कौतुक. पुढील वाटचालीस भरपूर साऱ्या शुभेच्छा.